श्री स्वामी समर्थ. नमस्कार मंडळी. उद्या आलेला आहे गुरुपुष्यामृत योग. वर्षातून खूप कमी वेळा येणारा हा गुरुपुष्यामृत योग असतो आणि तो उद्या आलेला आहे. गुरुवारच्या दिवशी गुरुपुष्यामृत योग येतो आणि हा जो दिवस आहे तो अत्यंत महत्त्वाचा असतो. भगवान विष्णू, माता लक्ष्मी, श्री स्वामी समर्थ महाराज यांची पूजा आणि सेवा करण्यासाठी. गुरुपुष्यामृत योगापासून आपण 12 वातींच्या सेवेला सुरुवात करू शकतो. त्याचबरोबर गुरुपुष्यामृत योगाच्या दिवशी जर आपण काही उपाय जर केले, सेवा जर केल्या तर त्या नक्कीच आपल्या फलित ठरत असतात. म्हणून आपण काही सेवा, काही उपाय उद्याच्या दिवशी नक्की करायचे आहे. गुरुपुष्यामृत योग हा अत्यंत महत्त्वाचा योग असतो. या दिवशी तुम्ही जे काही कराल त्याचं रूपांतर जे आहे ते डबल टिबल पुण्यामध्ये मिळतं आणि म्हणून आपण या दिवशी जास्तीत जास्त गोष्टी, जास्तीत जास्त सेवा, जास्तीत जास्त उपाय करायचे असतात. तर उद्याच्या दिवशी तुम्हाला सकाळीच घरामध्ये एका झाडाचं पान आणायचं आहे. हे पान जे आहे ते तुमची इच्छापूर्ती करण्यासाठी आणायचं आहे. कसं आणायचं, काय करायचं, कोणत्या वृक्षाचं असणार आहे, कोणती सेवा त्याच्यावरती करायची, ही सर्व माहिती मी तुम्हाला आजच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघत राहा. तर बघा, गुरुपुष्यामृत योग असल्यामुळे उद्याचा दिवस जो आहे तो अत्यंत शुभ आहे. सकाळी लवकर उठा, आंघोळ करा. आंघोळीच्या पाण्यामध्ये उद्याच्या दिवशी चिमूटभर हळद आपल्याला टाकायची आहे. चिमूटभर हळदच का टाकायची आहे तर बघा, गुरुवारचा दिवस आहे आणि गुरुवारच्या दिवशी जर तुम्ही आंघोळीच्या पाण्यामध्ये थोडीशी हळद टाकून आंघोळ करत असाल तर तुमचा गुरुग्रह बळकट होतो. त्याचबरोबर पितृपक्ष सध्या चालू आहे आणि पितृपक्षामध्ये तुम्ही जर काळे तीळ तुमच्या आंघोळीच्या पाण्यामध्ये टाकले तर तुम्हाला पितरांपासून चांगले फळ मिळतात. म्हणजे जे काही तुमचे पितृदोष असतात तर ते सुद्धा कमी होतात आणि आपले पित्र जे आहे ते आपल्यावरती प्रसन्न राहतात. म्हणून ज्यांना शक्य होईल त्यांनी हळद जी आहे ती, आणि ज्यांना शक्य होईल त्यांनी आंघोळीच्या पाण्यामध्ये काळे तीळ टाकले तरी सुद्धा चालणार आहे. आंघोळ झाल्यानंतर आपण आपल्या पित्रांची सर्वात प्रथम सेवा करायची आहे. म्हणजे दिवस कोणताही असो पितृपक्षातला, सर्वात प्रथम पितृसूक्त जे आहे त्याचं पठण करायचं आहे. घरामध्ये कोठेही बसा, फक्त दक्षिण दिशेला तोंड करून आपल्याला बसायचं आहे. तिथे पितृसूक्त म्हणायचं आहे. अगदी 10 मिनिटांचं तुमचं, म्हणजे 4-5 मिनिटांमध्येच तुमचं पितृसूक्त जे आहे ते होतं. तर हे पितृसूक्त म्हणायचं आहे. त्याच्यानंतर तुम्हाला पुन्हा उठायचं आहे, तोंड हातपाय स्वच्छ धुवायचे आहे, 2 गुळण्या करायच्या आहे आणि मग आपल्या देवघरातील देवतांची सेवा करायची आहे. हे असं का करायचं तर बघा, सध्या पितृपक्ष चालू आहे आणि पित्र जे आहे ते आपल्या देवतांपेक्षा मोठे असतात आणि म्हणून पितृपक्षामध्ये अशी सेवा आपल्याला करायची असते. आपल्या देवी देवतांची पूजा ही पित्रांची पूजा केल्यानंतर आपल्याला करायची असते. म्हणून दररोज हा नियम लागू आहे. आपल्याला ही गोष्ट करायची आहे 4-5 मिनिट आणि त्याच्यानंतर आपल्या देवी देवतांची आपल्याला पूजा करायची आहे. कारण याने काय होणार आहे की तुमचे पितृदोष असतील तर ते सुद्धा नष्ट होतील आणि देवतांची पूजा जी आहे ती सुद्धा लागू होईल. तर अशा पद्धतीने हे केल्यानंतर आपण काय करायचं आहे, आपल्या देवघरातील देवतांची आपल्याला पूजा करायची आहे. जशी तुम्ही रोजच्या प्रमाणे करता तशी करू शकता. परंतु माता लक्ष्मी, भगवान विष्णू यांची मूर्ती, फोटो असतील तर ते स्वच्छ धुवून घ्या. मूर्ती असेल तर त्यांच्यावरती अभिषेक घाला, त्यांची यथासांग अशी पूजा करा. एक तुपाचा दिवा तुम्हाला लावायचा आहे. ह्या तुपाच्या दिव्यामध्ये तुम्हाला थोडीशी हळद भेटली तर ती नक्की टाका. माता लक्ष्मीला, भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची, म्हणजे माता लक्ष्मीला लाल रंगाची फुले अर्पण करा, भगवान विष्णूंना पिवळ्या रंगाची फुलं अर्पण करा, धूप दीप करा. आणि माता लक्ष्मीसाठी आपल्याला एक नैवेद्य बनवायचा आहे, तो म्हणजे खिरीचा. माता लक्ष्मीला खिरीचा नैवेद्य अतिशय प्रिय आहे, तर माता लक्ष्मीला तुम्ही खिरीचा नैवेद्य बनवू शकता. त्याचबरोबर काही फळं असतील, केळी वगैरे, तर ती सुद्धा ठेवू शकता. भगवान विष्णूंना हे केळी जी आहे ती अतिशय प्रिय आहे आणि म्हणून आपण केळीची फळं जर ठेवली तर ते अतिशय उत्तम मानलं जातं. आपल्याला ते अर्पण केल्याचं फळ सुद्धा मिळतं. अशा पद्धतीने आपण यथासांग अशी सकाळी लवकर उठून पूजा करून घ्यायची आहे. त्याच्यानंतर आपल्या आजूबाजूला, घराच्या आजूबाजूला इच्छापूर्तीसाठी तुम्हाला पिंपळाचं जे वृक्ष आहे त्याचं पान आणायचं आहे. आपल्या आजूबाजूला कुठेही हे वृक्ष असू शकतं. मोठं असलं तर अतिशय उत्तम, मंदिरातलं असलं तर अतिशय चांगलं. तर या पिंपळाच्या वृक्षाला सर्वात प्रथम क्षमा याचना करायची आहे जेव्हा तुम्ही हे पिंपळाचं वृक्ष तोडण्यासाठी जाणार असाल. आणि जर तुम्हाला ते खाली पडलेलं भेटलं तर ते घ्या, घरी घेऊन या, स्वच्छ धुवून काढा. दिवसभर ते आपल्या देवघरामध्ये तसंच ठेवा. तुम्हाला रात्रीची 12 वाजता एक सेवा करायची आहे. तर पिंपळाचंच वृक्ष काय तर आपल्या हिंदू धर्मामध्ये पिंपळाच्या वृक्षाला खूप महत्त्व आहे. धार्मिक विधींमध्ये, यज्ञामध्ये पिंपळाचं झाड हे वेगळं आहे आणि याचा वापर करून खूप रोगांपासून सुद्धा मुक्तता होते आणि धार्मिक कार्यामध्ये सुद्धा हे खूप महत्त्वाचं आहे. पिंपळाच्या झाडामध्ये स्वतः भगवान विष्णू वास करतात असे श्रीमद भगवद्गीतेमध्ये त्यांनी स्वतः सांगितलेलं आहे. अर्जुनाला उपदेश करताना श्रीकृष्ण म्हणाले की अश्वत्थ अहम वृक्ष, ज्याचे वर्णन गीतेच्या 10व्या अध्यायात केले आहे. याचा अर्थ सर्व वृक्षांमध्ये मीच पिंपळ वृक्ष आहे. म्हणजे स्वतः भगवान श्रीकृष्ण पिंपळाच्या झाडात वास करतात.
पिंपळाच्या झाडाला इतकं महत्त्व देण्यामागे अनेक कारणं आहेत जी या झाडाची वैशिष्ट्य वाढवतात. पिंपळाच्या झाडाखाली गवत उगवत नाही याचा अर्थ नवीन जीवन तयार होण्यास प्रतिबंध होतो आणि त्याच वेळी या झाडावर फळे उगवत नाही. त्यामुळे इतर झाडांच्या प्रमाणामध्ये पिंपळाचे झाड हे शेकडो वर्ष जगते. पृथ्वीवर अनंत काळ राहिल्यामुळेही भगवान श्रीकृष्णांनी त्याला आपले स्वरूप म्हटले होते. तर या वृक्षाची खूप महती आहे, म्हणून या वृक्षाचं एक पान आपल्याला घरी घेऊन यायचं आहे आणि हे पान आणल्यानंतर ते स्वच्छ धुवून आपण देवघरामध्ये दिवसभर ठेवा. संध्याकाळी रात्री 12 वाजता आपल्याला सेवा करायची आहे. 12 वाजता का? कारण तेव्हा तुमचा योग जो आहे तो अतिशय महत्त्वाचा योग आहे, गुरुपुष्यामृत योग आहे आणि तो रात्रीच्या वेळी आहे. तर 12 वाजता तुम्हाला ही सेवा करायची आहे. सेवा काय असणार आहे तर बघा, तुम्हाला काय करायचं आहे, हे पान जे आहे ते एका प्लेटमध्ये घ्यायचं आहे. ह्या पानावरती तुम्हाला कुंकू मिश्रित करायचं पाण्यामध्ये किंवा गंगाजलमध्ये आणि याने तुम्हाला ओम ब्रूम बृहस्पते नमः हा मंत्र लिहायचा आहे. मंत्र पुन्हा एकदा ऐका, बृहस्पतीचा मंत्र आहे हा. ओम ब्रूम बृहस्पते नमः हा मंत्र लिहायचा आहे त्या पानावरती. तो मंत्र तुम्हाला म्हणायचा सुद्धा आहे 11 वेळा, 21 वेळा. आणि भगवान विष्णू, माता लक्ष्मी यांना तुम्हाला प्रार्थना करायची आहे. हे पान भगवान विष्णू, माता लक्ष्मी समोर ठेवायचं आहे आणि त्यांना प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातील ज्या काही इच्छा आहेत, म्हणजे तुम्ही तुमच्या इच्छा सांगा, ज्या ज्या तुमच्या इच्छा असतील त्या इच्छा सांगा आणि त्या इच्छा पूर्ण व्हाव्यात म्हणून प्रार्थना करा. त्याच्यानंतर हे पान जे आहे ते थोडा वेळ तिथेच ठेवा. नंतर ते एका कपड्यामध्ये किंवा मग एखाद्या पेपरमध्ये ठेवा आणि हे पान रात्री झोपत असताना आपल्या उशाखाली घेऊन झोपा. त्याच्यानंतर दुसऱ्या दिवशी तुम्हाला सकाळी उठायचं आहे, आंघोळ करायची आहे आणि पुन्हा तुम्ही ज्या पिंपळ वृक्षाचं हे पान आणलेलं आहे तर त्याच पिंपळ वृक्षाखाली तुम्हाला जायचं आहे आणि हे पान जे आहे तिथे थोडासा खड्डा घेऊन त्याच्या खाली तुम्हाला हे गाडून द्यायचं आहे. आणि पिंपळाच्या वृक्षाची सुद्धा तुम्हाला तिथे जाऊन पूजा करायची आहे. पिंपळाच्या वृक्षाला पाणी अर्पण करायचं आहे, दिवा लावायचा आहे, तुपाचा दिवा लावा शक्यतो, हळद कुंकू अक्षदा अर्पण करायच्या आहे. नैवेद्यामध्ये तुम्ही खडी साखर ठेवू शकता. अशा पद्धतीने आपल्याला पिंपळाच्या वृक्षाची यथासांग अशी पूजा करायची आहे आणि पिंपळ वृक्षाला तुम्हाला प्रार्थना करायची आहे की माझ्या मनातील ही इच्छा आहे आणि ती पूर्ण व्हावी म्हणून मी हा उपाय केलेला आहे. तुमची इच्छा आर्थिक प्रश्नांसंबंधी असू शकते किंवा व्यवसायासंबंधी, नोकरीसंबंधी, मुलांसंबंधी अशी तुमची जी काही इच्छा असेल तर ती तुम्ही पिंपळ वृक्षाला प्रार्थना करून सांगायची आहे. नाहीतर तुम्ही हे पान जे आहे ते शिवमंदिरामध्ये शिवलिंगाच्या शेजारी ठेवलं तरी सुद्धा चालणार आहे. तुम्हाला जिथे जमेल तिथे ठेवा. तर अशा पद्धतीने आपल्याला हा उपाय जो आहे तो करायचा आहे. आय होप ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर जास्तीत जास्त व्यक्तींपर्यंत नक्की शेअर करा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.